नमस्कार. शंखनाद न्यूज चॅनलच्या या वृत्त विश्लेषणाच्या या विशेष कार्यक्रमात मी सुनील कुहीकर आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. मित्रहो, आपण मागच्या वेळेला चर्चा केली होती की देशात लोकसभा निवडणुका जाहीर होण्याची स्थिती असताना, लोकसभेच्या निवडणुका आता अगदी पुढ्यात असताना संपूर्ण देशभरामध्ये एक प्रकारची अराजकता निर्माण करण्याचा, अस्वस्थता निर्माण करण्याचा आणि त्याहीपेक्षा केंद्रातलं सरकार अस्थिर करण्यासाठी म्हणून काही ज्या मोहिमा मागच्या कालावधीमध्ये सुरू आहेत त्या बघितल्यानंतर याच्या मागचं षडयंत्र नेमकं कोणाचं आहे, याच्या मागे शक्ती नेमकी कोणाची आहे, याला फंडिंग नेमकं कुठनं होत आहे, अशा प्रकारचे अनेक प्रश्न समोर उभे झाले आहेत. या पार्श्वभूमीवर म्हणजे आपल्या समाजामध्ये ज्या वेगवेगळ्या इंटेलेक्च्युअल संस्था आहेत, विद्यार्थ्यांच्या संस्था आहेत, काही शेतकऱ्यांच्या संस्था आहेत, काही NGO आहेत, काही मानवी हक्कासाठी म्हणून लढणाऱ्या ज्या कथित संघटना आहेत, या जवळपास 100 पेक्षा अधिक संघटना एकट्या महाराष्ट्रात आहेत आणि देशभरात तर शेकडोनी अशा संस्था आहेत, संघटना आहेत, ज्या अशा वेगवेगळ्या मुद्द्यांना हाताशी घेऊन वेगवेगळ्या मुद्द्यांवर जनजागृतीच्या नावाखाली आंदोलन करतायत. आणि मागच्या काही कालावधीमध्ये म्हणजे इंटेलेक्च्युअल डिपार्टमेंटची माहिती जी आहे ती अशी आहे की मागच्या कालावधीमध्ये विशेषतः लोकसभेची निवडणूक लक्षात ठेवून या सगळ्या संघटना अचानकपणे सक्रिय झालेल्या आपल्याला दिसत आहेत. आणि याच्यामध्ये प्रामुख्याने अर्बन नक्षलिझम चा जो एक प्रयोग संपूर्ण देशभरामध्ये मागच्या कालावधीत सुरू आहे, तर अर्बन नक्षलिझमशी संबंधित जे लोक आहेत, डाव्या विचारांचे जे लोक आपल्या देशामध्ये काम करतात, काही संघटना आहेत, तर राजकीय पक्षांचं छुपं पाठबळ आणि या संघटनांचा पुढाकार अशा पद्धतीने एक मोहीम मागच्या कालावधीमध्ये या देशात सुरू आहे. आणि ती प्रामुख्याने सरकार विरोधातल्या वेगवेगळ्या मुद्द्यांवर आंदोलन करतात, जनजागृती करण्याच्या नावाखाली परिस्थिती चिघळवण्याचा प्रयत्न करतायत. तर या पार्श्वभूमीवर एक मुद्दा अजून आपल्या सगळ्यांच्या लक्षात येईल की ईव्हीएमच्या विरोधात जे आंदोलन आता सगळीकडे सुरू आहे किंवा अगदी परवापर्यंत सुरूही होतं असं आपण म्हणू की इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन जी निवडणुकीत मतदानासाठी म्हणून वापरली जाते, त्या मशीनवरच संशय व्यक्त करत एक आंदोलन आपण सगळ्यांना लक्षात येईल की पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत आणि उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत देशभरात सर्वत्र अशा प्रकारची आंदोलनं व्हावीत आणि ज्यांचा कुठल्याही राजकीय पक्षाशी संबंध आहे असं वाटू नये अशी मंडळी आंदोलनासाठी रस्त्यावर उतरावी. हा एका अर्थाने आश्चर्यजनक प्रकार ठरू शकतो, पण असा प्रकार घडतो आहे, पण असा प्रकार सातत्याने घडताना आपल्याला दिसतो आहे. आणि एक ईव्हीएमच्या विरोधातलं आंदोलन संपूर्ण जगाचं लक्ष वेधून घेणारं एक आंदोलन उभं करण्याचा प्रयत्न या वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून सुरू असलेला आपल्याला बघायला मिळेल. लक्षात घ्या, ईव्हीएम मशीन मध्ये जर काही अडचण असेल तर सगळ्या राजकीय पक्षांना त्याच्यावर आक्षेप घेण्याचा अधिकार नक्कीच आहे. तो त्यांनी निवडणूक आयोगाकडे नोंदवला पाहिजे. त्याच्या आधारावर न्यायालयात एखादी प्रक्रिया, एखादी केस चालू शकते. आक्षेप असेल तर सरकारकडे त्याच्या विरोधात मागणी केली जाऊ शकते.
पण अशा कुठल्याही मार्गांचा अवलंब न करता रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची जी भूमिका घेतली जात आहे, त्यानिमित्ताने परिस्थिती चिघळवण्याचा, समाजमन अस्थिर करण्याचा, सरकारबद्दल एक प्रकारचा संशय निर्माण करण्याचा जो प्रयत्न आहे, तो याच्या मागचा एक छुपा अजेंडा जो या सगळ्या संघटनांना निर्माण करायचा आहे, या सगळ्या संघटनांचा तो अजेंडा आहे असं आपण म्हटलं पाहिजे. आणि ही गुप्तचर विभागाची माहिती आहे की या सगळ्या संघटना अचानकपणे ऍक्टिव्ह होतात. कोण कुठला असा प्रश्न पडावा अशी सामान्यातली सामान्य माणसं, म्हणजे झारखंडमध्ये एक आंदोलन झालं तर साधू संतांच्या भूमिकेत असणाऱ्या, वेशात असणाऱ्या एका व्यक्तीने ईव्हीएम बद्दल व्यक्त केलेला संताप, राग, म्हणजे कळायलाच मार्ग नाही की या तपश्चर्येला बसलेल्या या साधू संतांच्या मनात ईव्हीएम मशीन बद्दल एवढा राग, एवढी चीड अचानक कुठून निर्माण झाली, कशी उत्पन्न झाली. पण ते चवताळून बोलतायत ईव्हीएमच्या विरोधात. तिकडे दक्षिणेमध्ये एक महिनाभरापूर्वीची गोष्ट आहे की वकिलांच्या एका संघटनेने ईव्हीएमच्या विरुद्ध आंदोलन केलेलं दिसत आहे. तर या मशीननी जर कोणाला या मशीनवर जर आक्षेप असेल तर मी आता सांगितलं तसं त्या पद्धतीने सनदी मार्ग आहेत त्याच्यावरचे आक्षेप नोंदवण्यासाठी. पण तसं करताना कोणी दिसत नाहीये. सगळ्यांना याचे राजकीय जे फायदे आहेत, लाभ आहेत ते घ्यायचे आहेत. सरकारबद्दल असंतोष म्हणण्यापेक्षा एक अविश्वास लोकांच्या मनात आहे असं चित्र लोकांसमोर निर्माण करायचं आहे. प्रामुख्याने जगातल्या काही देशांना हे दाखवायचं आहे की आमच्या देशातल्या ईव्हीएम मशीनवर आमचा विश्वास नाही आणि आमचं सरकार काही आमचं ऐकत नाहीये आणि आम्हाला जबरदस्तीने या ईव्हीएम मशीनच्या माध्यमातून मतदान करावं लागत आहे असं जगातल्या काही देशांना दाखवण्यासाठी म्हणून पण हा प्रयोग आंदोलनाचा जो आहे तो सुरू आहे असं म्हटलं जातं. तर हे जे आंदोलन आहे याच्या मागची ही पार्श्वभूमी जर आपण लक्षात घेतली तर मग हे नेमकं करायचं कोणाला आहे हा प्रश्न पडतो. मग हे घडवून कोण आणताय हाही प्रश्न पडतो. याच्या मागचं फंडिंग, पैसा, ताकद, कोणीतरी तर याच्या मागे एक शक्ती उभी आहे जी हे सगळं घडवून आणताय. तर असं म्हटलं जातं की या सगळ्यांच्या मागे जे आहे ईव्हीएम हे एक निमित्त आहे. खरं म्हणजे इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनच्या आधारावर काही 2024 हे काही पहिलं इलेक्शन होणार आहे असं नाही. आतापर्यंतची अनेक निवडणुका आतापर्यंतच्या याच मशीनच्या माध्यमातून झाल्या आहेत. याच मशीनच्या माध्यमातून झालेल्या मतदानाच्या आधारावर पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस निवडून आली आहे. अनेक राज्यांमध्ये काँग्रेसची सरकार निवडून आली आहे. तेव्हा ईव्हीएम मशीनवर कोणाचाच आक्षेप नव्हता, तेव्हा कोणाचाच अविश्वास नव्हता. आणि आता 2024च्या निवडणुकीचे निकाल बहुधा काही राजकीय पक्षांच्या डोळ्यासमोर आतापासून फिरतायत. त्याच्यामुळे त्या निकालांमध्ये बदल घडवून आणण्याचे मनसुबे मनात ठेवून काही सामाजिक संघटनांना समोर करून त्यांच्या आडून काही राजकीय पक्ष स्वतःचा अजेंडा पूर्ण करतायत, स्वतःची आंदोलनं, स्वतःला पाहिजे असलेल्या भूमिका या आंदोलनाच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न करतायत असं एकूण चित्र आहे. पण दुर्दैवाने या सगळ्या प्रकारामध्ये आपणच समाज विघातक शक्तींना हाताशी धरून त्यांना प्रोत्साहन देऊन, पाठबळ देऊन एक समाजातलं, देशातलं चित्र, वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करतोय याची जाणीव कदाचित कोणाला होत नाहीये. त्याच्यामुळे ईव्हीएमच्या मुद्द्यावरचं हे जे आंदोलन आहे त्या माध्यमातून जगासमोरही आपली प्रतिमा खराब होते आहे, मलिन होते आहे. याचाही विचार कुठेतरी होण्याची गरज आहे. आणि या ज्या संघटना आहेत, अर्बन नक्षलिझम सारख्या एखाद्या विषयामध्ये पुढाकार घेणाऱ्या लोकांना समोर करून त्यांची मदत घेऊन
जर ही असली आंदोलनं उभी केली जाणार असेल तर त्यातून जगाच्या समोर, जगाच्या नजरेत भारताची प्रतिमा मलिन होईल याची चिंता वाहण्याची गरज आहे. ईव्हीएम मशीन बाबतची जी आंदोलनं आहेत त्याच्यावरचा जो आक्षेप आहे तो नोंदवण्यासाठी एक मार्ग, एक वेळ सगळ्या राजकीय पक्षांच्या समोर आतापर्यंत होता. त्या मार्गाने हे राजकीय पक्ष कोणी गेलेले नाही आणि आता या देशातली सामान्य माणसं या ईव्हीएम मशीनच्या विरोधात पेटून उठली आहे असं असं दाखवण्याचा जो एक प्रयत्न आहे त्या प्रयत्नांचा भाग म्हणून या आंदोलनाकडे बघितलं पाहिजे असं मला वाटतं.